आपण पुनरुत्थान दिन साजरा केला. आवाज येतोय माझा? पुनरुत्थान दिन आपण साजरा केलेला होता. आणि पुनरुत्थान दिनाच्या नंतर 50वा दिवस त्या दिवशी मनुष्याचा आत्मग्रहण होण्याला आपल्याला माहिती आहे. तो पेंटिकॉस्टल डे साजरा केला जातो. आजचा मेसेज आहे पवित्र आत्मा. योहान याचा 14वा अध्याय, योहान याचा 14वा अध्याय 16 ते 18 वचन. मी पित्याला विनंती करेन. लक्ष देऊन ऐका, कारण वचन कार्य करतं, ते जिवंत आहे आणि त्याच्यात सामर्थ्य आहे. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी, पहा, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही. पवित्र आत्मा, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताचं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे हे वचन. तो स्वतः बोललेला आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 14 ते 15. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 14 ते 15. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र व कन्या आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योग्य आपण आबा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 1ला अध्याय 8वं वचन. पवित्र आत्मा मिळण्याच्या आधी, पेंटिकॉस्टल डेच्या आधी, पहिली मंडळी स्थापन होण्याच्या आधी सांगितले. लूक याने लिहिलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 1ला अध्याय 8व्या वचनात, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. येशू ख्रिस्ताने सांगितलेलं ते या ठिकाणी लोक सांगत आहे. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत व सर्व यहूद्यात, शामरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. केव्हा? जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर. गलती करास पत्र याचा 5वा अध्याय 22 आणि 23. गलती करास पत्र याचा 5वा अध्याय 22 आणि 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रिय दमन ही आहेत. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. लक्षात घ्या, आपण जवळजवळ 5 पुस्तकांमधून 4 अध्याय आपण वाचलेले, 4 वचन आपण वाचलेले देवाची. आणि देवाने ती वचनं आज तुमच्यासाठी दिलेली आणि वचन कार्य केल्याशिवाय परत जात नाही असं यशा 55मध्ये सांगितलेलं 11व्या वचनात. आणि ते देवाचं वचन खरं आहे, तो कार्य करतो. लक्षात घ्या, जेव्हा आम्ही ते स्वीकारतो त्यावेळेला कार्याला सुरुवात होते. लगेच त्या क्षणाला अत्यंत धारदार वचन, अत्यंत सामर्थ्यशाली आणि जिवंत वचन आहे ते, आणि ते कार्य करतं. आता आपण बघितलेलं आहे, योहान पहिलेच आपण ऐकलेलं आहे. योहान याचा 14व्या अध्यायामध्ये 16 आणि 18 मध्ये त्याने सांगितलेलं आहे, मी पित्याला विनंती करेन. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना आणि लोकांना सांगत होता की मी पित्याला गेल्यानंतर, पुनरुत्थान झाल्यानंतर ज्यावेळेला स्वर्गारोहण होईल, मी स्वर्गामध्ये जाईल आणि त्यावेळेला मी पित्याच्या उजवीकडे असणं होईल, त्यावेळेला मी पित्याला विनंती करेन. मी पित्याला विनंती करेन की तो तुम्हाला सत्याचा आत्मा पाठवून दे. मी विनंती करेन तो तुम्हाला सत्याचा आत्मा तुम्हाला पाठवून दे. माझ्या प्रियानं, येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं योहानमध्येच, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सत्य तोच आहे.
येशू ख्रिस्त आहे. आणि त्याला काय सांगितलं, मी त्याला विनंती करेन, सत्याचा आत्मा तो तुम्हाला पाठवून देईल. परमेश्वराचा आत्मा, सत्याचा आत्मा, येशू ख्रिस्त सत्य आहे. मार्ग, सत्य, जीवन हीच आहे तो म्हटला. आणि तो म्हटला की तुम्हाला कैवारी, सत्याचा आत्मा व कैवारी असणारा, कैवार घेणारा, आमची बाजू घेणारा, आमची साईड घेणारा, आमच्यासाठी लढणारा, आमच्यासाठी उभा राहणारा असा कैवारी आत्मा. आणि मग येशू ख्रिस्त हा कोण आहे? आदामानं पाप केलं, आपण बघितलं, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत आलेली. आदामानं पाप केलं, हवेनं पाप केलं आणि ते परमेश्वराच्या कृपेला अंतरले, पवित्रतेपासून दूर झाले, कारण ते पाप बनले आणि पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही आणि त्यांचा परमेश्वराचा संबंध तुटला, आबा बाबा म्हणण्याचा अधिकार गेला. आणि येशू ख्रिस्ताने स्वतःला आपल्यासाठी दिलं आणि त्याने स्वतः त्याचं रक्त, फक्त जनावरांचं रक्त नव्हे, मनुष्याचं कुणाचंही रक्त नव्हे, तर परमेश्वराचंच रक्त त्या पापापासून आम्हाला कायमची शुद्धता देऊ शकतं. जनावरांचं रक्त फक्त ते कव्हर करतं, झाकून टाकतं, पण येशू ख्रिस्ताचं रक्त ते नष्ट करतं. पवित्र देवाचं रक्त ते नष्ट करतं, पाप पूर्णपणे नष्ट करतं, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि म्हणून त्याने स्वतःला आमच्यासाठी दिलं. तो तिसऱ्या दिवशी परत उठला, स्वर्गात चढला. तो विजय झाला, मृत्यूची मानांगी त्याने मोडली, मृत्यू त्याला पायाखाली तुडवला, पाप आणि मृत्यू त्याला नाहीसा केला. सार्वकालिक जीवन जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला प्राप्त होतं. म्हणजे त्याने काय केला, आमचा कैवार घेतला, तो आमचा कैवारी झाला. आणि काय म्हटलं त्यानं, मी त्याला विनंती करेन की मी सत्याचा आणि कैवारी आत्मा तो तुम्हाला पाठवून देईल, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. सत्याचा कैवारी आत्मा, कैवार देणारा तर येशू ख्रिस्त आहे. मार्ग, सत्य, जीवन तर येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, नासू येशू ख्रिस्त परमेश्वर, त्यानं यावे परमेश्वराचा आत्मा मी तुम्हाला पाठवतो. त्याचा पवित्र आत्मा तोच कैवार घेणारा आहे आणि तोच सदा सर्व काळ आमच्या संगती राहणारा आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे तो आत्मा म्हणजे येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, देवाचा आत्मा, याहवेचा आत्मा, होली स्पिरिट, हे आम्हाला कळालेलं आहे. मग आम्हाला तारण प्राप्ती होते. म्हणजे काय होतं लक्षात घ्या. आम्ही विश्वास करतो की येशू ख्रिस्त माझ्या पातकांसाठी मरण पावला, तो या जगात आला, तो तिसऱ्या दिवशी माझ्या पातकांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि तो मला घेण्यासाठी येणार आहे. तो मृत्यूंजय ख्रिस्त आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते, त्याचं पाप कायमचं नाहीसं होतं. ज्यावेळेला मी म्हणते येशू ख्रिस्त तो माझ्या अंतःकरणात ये, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो. धर्मांतर नव्हे, धर्मांतर नव्हे, तो धर्म स्थापन करण्यात आलेला नाही. परत आणि परत प्रत्येक व्यक्तीने लक्ष देऊन ऐका, ज्या नवीन व्यक्ती असतील त्यांनी लक्ष देऊन ऐका की तो धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. प्रेषितांची कृत्ये याच्या 17व्या अध्यायात म्हटले की हे लोक कोण आहे, ख्रिस्ती लोक, ख्रिस्ताला अनुसरणारे म्हणून त्याला ख्रिस्ती नाव पडलं. तो देवादी देव परमेश्वर धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही, मनुष्याने धर्म स्थापन निर्माण केलेले आहे. लक्षात घ्या. मग आम्ही ज्यावेळेला त्याला अनुसरतोय, विश्वासाची कृती आम्ही सगळ्यांच्या समोर आमच्या बाप्तिस्माच्या द्वारे करतो की पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य मेलेला आहे आणि नवा मनुष्य येशू ख्रिस्त माझ्यामध्ये उठलेला आहे. जो उठला ख्रिस्त तो मीच आहे. ही विश्वासाची कृती म्हणजे बाप्तिस्मा, धर्मांतर नाही. त्याला बाप्तिस्मा म्हटलं जातं. चुकीच्या गोष्टी फैलावलेल्या आहेत, चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा आणि हे लोकांना सांगा. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला आम्ही विश्वास ठेवतो आणि आम्ही त्याला आमचा तारणारा देव म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला आम्हाला तारण प्राप्ती होते. तो माझ्यामध्ये येतो. कोण माझ्यामध्ये येतो? येशू ख्रिस्त माझ्यामध्ये येतो. प्रियांनो, म्हणजे माझ्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा त्याच क्षणाला येतो. लक्षात घ्या. देवाचा पवित्र आत्मा त्याच क्षणाला माझ्यामध्ये येतो. म्हणून योहान बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने काय सांगितलं की माझ्या मागून जो येणार आहे येशू ख्रिस्त, माझ्या मागून जो देवाचा कोकरा येणार आहे तो तुम्हाला, आज मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, तो अग्नीच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचा बाप्तिस्मा करेल. जो त्याच्यावर विश्वास होतो त्याला अंतःकरणात घेतो, त्यावेळेला त्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्याच क्षणाला मिळतो. ही तारण प्राप्ती, माझं तारण झालेलं आहे. म्हणजे तारणा देव येशू ख्रिस्त त्याला मी स्वीकारलेला आहे. मी तो माझं संरक्षण करतो, तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो.
म्हणजे तो पुन्हा उठला ख्रिस्त तो मीच आहे, तो माझ्यामध्ये आहे. म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मला तेव्हाच होतो, पवित्र आत्मा तेव्हाच माझ्यामध्ये येतो. म्हणून पाऊल म्हणतो करंथीकरास पहिले पत्र याच्या 6 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे. परत ऐका, तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे. तुमचं शरीर हे त्याचं मंदिर आहे. या चौकटी या भिंती परमेश्वराचं मंदिर नाही, आम्ही परमेश्वराचं मंदिर आहे. तो आमच्यामध्ये राहतो. ज्याला आम्ही त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारतो माझ्या प्रियानो, त्यावेळेला तो आमच्यामध्ये राहतो. हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला आमचा मालक फक्त येशू ख्रिस्त होतो. तो आमच्यामध्ये राहतो. त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. आमचा स्वतःवरचा अधिकार संपतो, तो आम्हाला चालवतो. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. प्रेझर वर्शिप करतो, परमेश्वराची वचनं वाचतो, स्वार्थ सांगतो, आत्मे जिंकतो. हे आम्ही करणारच कारण आम्हाला देवाचं गौरव करायचा आहे. या सर्वाच्या द्वारे आमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या द्वारे आम्हाला परमेश्वराचे येशू ख्रिस्ताचं या यावेचं गौरव करायचा आहे. कारण त्याचा पवित्र आत्मा आमच्यात राहतो. तो आमच्यामध्ये सदैव सदैव वस्ती करतो. लक्षात घ्या, मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय आणि मी दारूच्या गुत्त्यावर गेलोय. देवाचा आत्मा घाबरून बाहेर थांबेल नाही, तो तुमच्यातच आहे. लक्षात घ्या. म्हणून म्हटले देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. तुम्ही कुठे जाता, तुम्ही काय करतात, कसबिनीकडे जाता, वेशूकडे जातात, किंवा तुम्ही चुकल्या चाहड्या करतात, आपल्या सासूला आपल्या सुनेला पायदळी तुडवतात, सासऱ्याला पायदळी तुडवतात, आपल्या नंदेपासून नवऱ्याला वेगळं करतात, किंवा भावामध्ये वितुष्ट निर्माण करतात. सावध सावध. परमेश्वराला बंधू प्रीती आवडते प्रियानो, युनिटी आवडते. जर युनिटी तुम्ही जर फोडत असाल तर सावध. कारण त्या क्षणाला देवाचा आत्मा तुमच्यामध्येच असतो आणि तो सर्व गुप्त गोष्टी पाहतो. त्याच्या आत्म्याला खिन्न करू नका असं सांगितलेलं आहे. आम्ही ज्या वेळेला आज देवाचा पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकाशी बोलत आहे, ऐकणाऱ्या प्रत्येकाशी बोलत आहे, सावध राहा कारण तो तुम्हामध्ये राहतो. इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय 13-14 मध्ये, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. तारणाची सुवार्ता ऐकून घेतली, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि देव केलेला पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या काही शिक्का मारण्यात आला. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये त्याच क्षणाला आला. पवित्र आत्म्याचा तुमच्यामध्ये शिक्का मारला गेला. हे लक्षात घ्या. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणीवरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा आत्मा आपल्या वचनाचा विस्तार आहे. त्याचे जे लोक आहेत त्या लोकांपर्यंत त्याचं वचन नेण्यासाठी, त्याचं कार्य करण्यासाठी हा पवित्र आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे. जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्तावर तारणारा देव म्हणून विश्वास ठेवतो, लक्षात घ्या, त्याला लगेच अभिषेक होतो आणि त्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा वस्ती करून राहतो. किती स्पष्ट. तो तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल योहान म्हणतो. तो अग्नीने आणि पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा करेल. ज्या वेळेला प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 50 दिवस पूर्ण झाले, सगळे शिष्य बसले होते, त्यावेळेला अग्नीच्या जीवा त्यांच्यावर उतरून आल्या आणि ते अन्य भाषेत बोलायला लागले. अन्य भाषा मिळाली पाहिजे, पण अन्य भाषा नाही आहे, मग मला पवित्र आत्म्याचं दान नाही आहे का? कसं काय म्हणणार तुम्ही? कळते ना तुम्हाला आता?
काय देवाचा आत्मा स्पष्ट बोलला, तो तुमचा बाप्तिस्मा योहान सांगतो पवित्र आत्म्याने आग्नेने करेल. ज्या वेळेला तुम्ही परमेश्वर येशू ख्रिस्ताला स्वीकारता त्यावेळेला येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात येतो. म्हणजे कोण येतो? त्याचा पवित्र आत्मा येतो. तो कुठे की त्याच्या उजवीकडे असं झालेला आहे येशू ख्रिस्त. तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे आणि तो म्हणतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. कारण त्याने त्याच क्षणाला 50व्या दिवशी पवित्र आत्मा पाठवला आणि तो अजूनही कार्य करत आहे, आताही कार्य करत आहे. तो तुमच्या प्रत्येकात आहे. जो त्याला स्वीकारतो, येशू ख्रिस्ताला तारणा देव म्हणून स्वीकारतो, त्याच्यामध्ये त्याचा पवित्र आत्मा राहतो आणि कार्य करतो. हे लक्षात घ्या. म्हणून रोमकरास पत्र 12 अध्यायात म्हटलेलं आहे पावलानं, आपली जिवंत शरीरे देवाला पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून पवित्र म्हणून समर्पित करावी. कारण ज्या वेळेला पवित्र आत्मा आमच्यात राहतो, तो म्हणतो जसा आम्ही पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. जसा आम्ही पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. कारण तो पवित्र आत्मा चर्चमध्ये नाही, माझ्यामध्ये राहतो. मंदिरात नाही, कुठे नाही, माझ्यात आहे. तो माझ्यात राहतो. मी चर्चमध्ये येते, परमेश्वराचा प्रेझेन्स घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये येते, रिकामी नाही. लक्षात घ्या. त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारलाय, त्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. म्हणून नारायण बाबा टिळक म्हणतात, सुंदर देऊळ हृदय, सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देव बाबा. प्रवृत्तीचे पीठ उभा दयावरी, उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. तो पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणात राहतो माझ्या पिलांनो, आणि तो प्रत्येक क्षणाला तुम्हाला उपदेश करतो. हे कर, हे करू नको. त्याचा पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो, चालवतो. तरी आम्ही त्याच्या आत्म्याला खिन्न करतो आणि आमचीच इच्छा आम्ही पुढे रेटावतो. त्याला त्याचा आत्मा खिन्न होतो. म्हणून म्हटलं नाही देवा, पवित्र आत्म्याला खिन्न करू नकोस, पवित्र आत्म्याला खिन्न करू नकोस. गलतीकारास पत्र याचा 4 अध्याय 6व्या वचनात, तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आबा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात ठेवले आहे. आबा बापा पित्याला आम्ही हाक मारतो या वेळेला, कारण पुत्राचा आत्मा, येशू ख्रिस्ताचा आत्मा आमच्यामध्ये वास करतो. त्याची धार्मिकता आमच्यामध्ये आहे म्हणून आम्ही त्याला हाक मारतो आबा बाबा. तो अधिकार आम्हाला दिलाय कारण तो आत्मा आमच्यामध्ये, ती धार्मिकता, ते सामर्थ्य, ते पावित्र्य आमच्यामध्ये आहे. म्हणून सावध राहा प्रत्येक क्षणाला. आमचं तारण होतं त्याच वेळेला तो आमच्यामध्ये राहतो. त्याचा पवित्र आत्मा आम्हाला अंतर्बाह्य वेढून टाकतो, त्याच्या सामर्थ्याने भरतो. प्रियांनो, मग आता हे तर मला समजलं की तारण झालेल्या प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचा आत्मा कार्य करतो, बरोबर. आता आम्हाला बघायचं हा पवित्र आत्मा का पाठवला परमेश्वर. त्याने काय सांगितलंय की योहान 14:18 काय सांगितलंय की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, एकटं असं सोडणार नाही. मग मी कधीच म्हणू शकत नाही की मी एकटी आहे, एकटा आहे, कारण माझ्यामध्ये सदैव तो पवित्र आत्मा राहतो, त्याची सहभागिता माझ्यामध्ये आहे. मग आम्हाला त्यांनी का पाठवलेला आहे पवित्र आत्मा. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा आमचं सांत्वन करतो, त्याची सहभागिता देतो. तो सदैव आमच्यामध्ये आहे, तो अनाथ आम्हाला सोडत नाही, टाकत नाही. आम्ही कुठेही जाऊ दे, कसेही असू दे, कुठेही असू दे, त्याचा पवित्र आत्मा सदा सर्व काळ कंटिन्युअसली सतत आणि सतत आमच्यामध्ये आहे. ज्यावेळेला दाविदानं पाप केलं त्यावेळेला तो म्हटला, परमेश्वरा माझ्यातून पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस. लक्षात घ्या. आणि शाऊलाने ज्या वेळेला
शमूएलाचा आत्मा बोलवण्याचा प्रयत्न केला. हे घोर पातक त्यानं केलं आणि यज्ञ शमूएला न विचारता केला. त्यानं देवाची आज्ञा मोडली. त्यावेळेला देवाचा आत्मा त्याला सोडून दिला. लक्षात घ्या, त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं पतन होतं. त्या व्यक्तीचं पतन म्हणजे ती व्यक्ती नाशाकडे जाते. सैतानाचा आत्मा लगेच त्याच क्षणाला त्या व्यक्तीमध्ये एंटर होतो, लगेच एंटर होतो. मग परमेश्वराने आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. जेवढा तारण होतं त्यावेळेला का दिला? तर आमचं साधन करण्यासाठी, सहभागिता होण्यासाठी, त्याचं सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी. यशायाचा 11:2 सांगितलं, परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा व भयाचा आत्मा त्याच देईल. ज्यावेळेला आमचं तारण होईल त्यावेळेला हा परमेश्वराचा आत्मा कसा आहे तो आत्मा आमच्याकडे येतो आणि आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. डिवाइन नॉलेज, स्वर्गीय ज्ञान. परमेश्वर कोण आहे यावे चौवानीसीच्या वर्रोफी का जगतसृष्टी तो काय करतो, त्याचे ॲट्रिब्यूट्स काय आहे, त्याचं सामर्थ्य कसं आहे, तो कार्य कसं करतो, ते सगळं आम्हाला त्या क्षणाला ज्ञात होतं. पुढे काय सांगितलेलं आहे, कशासाठी पाठवला? होली स्पिरिट, तर शिकवण्यासाठी, आम्हाला ज्ञान देण्यासाठी, परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वर कोण आहे हे समजावून सांगण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा पाठवण्यात आलेला आहे. यूहन्नाचा 14:26 सांगितलंय, तरी ज्याला माझा पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. स्पष्ट देवाचं वचन सांगतंय, मी नाही सांगत आहे प्रियांनो, देवाचं वचन सांगतात. देवाचं वचन जिवंत आहे की तो कैवारी पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तो आठवण करून देईल, जे येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे. मग त्यानं डोंगरावर दिलेलं प्रवचन असू दे, नियमशास्त्र मोडाव्यास नाही तर पाळाव्यास आलं आहे ते सांगितलेलं असू दे, त्यानं मृत्यूची रांगी मोडली, पुनरुत्थानाने जीवन मीच आहे, द्राक्षवेल मीच आहे, दार मीच आहे, पिता माझ्यात राहतो, मी पित्यात राहतो, तसे तुम्ही माझ्यात राहा, जे 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 त्याने सांगितले शुभस्थान ते पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देईल. वचनांच्या द्वारे, त्याच्या सेवक सेविकेच्या द्वारे आणि त्याच्या स्तवनाच्या द्वारे तो सतत आणि सतत तो तुम्हाला आठवण करून देतो आणि तो तुम्हाला शिकवतो, तो तुम्हाला चालवतो. शिकवण्यासाठी, चालवण्यासाठी, परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीची आठवण करून देण्यासाठी, त्याचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी, हे करू नको, ते करू नकोस, हे कर आणि ते कर सांगण्यासाठी पवित्र आत्मा पाठवण्यात आला आहे. पुढचं म्हणजे गहन गोष्टी रिव्हील करण्यासाठी, गहन गोष्टी उलगडून सांगण्यासाठी, गूढ गोष्टी उलगडून सांगण्यासाठी परमेश्वराचा आत्मा पाठवला आहे. 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 2 अध्याय 10 वचन, कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो. सगळ्या गहन गोष्टी, सगळ्या गुप्त गोष्टींचा शोध आम्हाला घ्यावाच लावतो. तो सगळं आम्हाला शिकवतो आणि त्या गहन गोष्टी, गूढ गोष्टी तो आम्हाला उलगडून सांगतो. यशायावर देवाचा आत्मा होता. येशू ख्रिस्त येण्याचं प्रकटीकरण यशायाला झालं. इर्मिया बंदिवासामध्ये इस्रायल लोक जातील त्यांच्या पापामुळे, त्याला परमेश्वराच्या आत्म्याने त्याला सगळ्या गोष्टी उलगडून सांगितल्या. आमोस, ओबद्या, योना, मिखा, नहूम या सगळ्या संदेष्टांना परमेश्वराचा आत्मा चालत होता. योहान, बाप्तिस्मा करणारा योहान देखील आणि योहानाचं शुभवर्तमान लिहिणारा, येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकणारा योहान म्हणजे येशू ख्रिस्ताचा मित्र, ज्याच्यावर त्यानं आपल्या आईची जबाबदारी सोपवली, ज्यानं योहानाचं शुभवर्तमान लिहिलं, ज्यानं योहानाचं पहिलं पत्र, योहानाचं दुसरं पत्र, योहानाचं तिसरं पत्र लिहिलं आणि ज्यानं प्रगटीकरण लिहिलं, ज्याला गूढ गोष्टी उलगडून सांगितल्या. देवाच्या आत्म्याने, देवाचा आत्मा प्रगटीकरणामध्ये सदैव योहानासंती बोलत होता. सगळ्या गूढ गोष्टी, आज त्या गूढ गोष्टी घडत आहेत. शेवटच्या काळामध्ये काय काय घडणार आहे, सगळ्या गूढ गोष्टी योहानाला पवित्र आत्म्याच्या द्वारे सांगण्यात आल्या. का पाठवला होता पवित्र आत्मा? पुढचं म्हणजे पवित्र आत्मा मध्यस्थी करतो.
इंटरसेशन. आज पिता उजवीकडे येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तो आमच्यासाठी मध्यस्थी करतो. आणि हा पवित्र आत्मा, त्याचा पवित्र आत्मा आमच्यात आहे, म्हणजे तो मध्यस्थी करत आहे. आम्ही मध्यस्थी करावे कारण तो आमच्यात आहे, आम्ही त्याच्यामध्ये राहतो. आणि त्याचा पवित्र आत्मा आम्हाला मध्यस्थी करण्यासाठी दिलाय. रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 26वे वचन स्पष्ट सांगतं, तसेच आत्मा ही, लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका, वचन कार्य करतो, लगेच स्वीकारा प्रियानो, लगेच स्वीकारा. तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण याचा योग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य करण्यानं मध्यस्थी करतो. अनिर्वाच्य करण्यानं मध्यस्थी करतो. प्रचंड ताप होता मागच्या आठवड्यात, बरं नव्हतं, अंगात प्राण नव्हतं, बाहेर उठता आलं नाही, जागाही पण उठूच शकत नव्हते. देवाचा आत्मा कंटिन्यू अन्नभाषा, कंटिन्यू अनिर्वाच्य करण्याने मध्यस्थी करून देतो. त्याचं कार्य थांबत नाही. त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये सतत कार्य करतो. आम्हाला दिसतं, कधी दिसत नाही. मग देवाचा आत्मा कार्य करत नाही का? करतो. आमच्या शरीरात तो आहे, आमच्यामध्ये तो आहे, तो आमच्यामध्ये सतत आणि सतत कार्य करत आहे. तो आम्हाला बदलवत राहतो, तो परिस्थिती बदलवत राहतो, तो आमच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तीला बदलवतो, तो समय बदलवतो. सतत त्याचं कार्य चालूच राहतं आणि तो आम्हाला मध्यस्थी करायला शिकवतो. लोकांसाठी मध्यस्थीच्या प्रार्थना करायला शिकवतो. कारण हे देवाचं कार्य, कारण तो आमच्यात राहतो, त्याचा पवित्र आत्मा आमच्यात राहतो. म्हणून आम्ही चर्चे एकत्र येऊन एकत्र लोकांसाठी प्रार्थना आणि मध्यस्थी करणं किती गरजेचं आहे. आमच्या पास्टरांसाठी आणि पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या, इंडियातल्या प्रत्येक पास्टरांसाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करणं आमचं किती महत्त्वाचं आहे. कारण देवाचा आत्मा आमच्यात आहे आणि ते त्याचं कार्य आहे. आणि आमच्या शरीरात तो राहतो कारण आमचं शरीर त्यासाठीच आहे, त्याच्या कार्यासाठी आहे. सदैव त्याच्या लोकांसाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे. आमच्या शत्रूंसाठी, आमच्या नातेवाईकांसाठी, आम्हाला त्रास देणाऱ्या लोकांसाठी आम्हाला सतत मध्यस्थी करायची आहे. आणि ते मध्यस्थी कशी आणि काय करावी, प्रार्थना काय करावी, कशी करावी, परमेश्वराचा आत्मा आपोआप आम्हाला पुढचं म्हणजे आम्हाला सामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी त्यानं त्याचा पवित्र आत्मा पाठवला. दुसरे तिमोथीकरास पत्र त्याचा पहिला अध्याय, लक्ष देऊन ऐका, वचन खूप सामर्थ्यशाली वचन आहे. दुसरे तिमोथी पहिला अध्याय 7 वचन, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, समंजसपणाचा आत्मा दिला आहे. भित्रेपणाचा, कधी कधी शत्रूंसाठी बोलताना, कधी कधी प्रॉब्लेम मध्ये येताना, आमच्या जवळच्या व्यक्तीने काहीतरी चूक केलेली दिसलेली असताना देखील आम्ही शांत राहतो. का? तो भित्रेपणाचा नाही का? नाही, समंजसपणाचा. शांत. परमेश्वर कार्य करतो, परमेश्वर सगळं करतो. त्याचा समंजसपणाचा आत्मा तो आम्हाला प्रत्येक क्षणाला बदलवतो. त्याचं सामर्थ्य लक्षात घ्या. यशाचा 30वा अध्यायामध्ये सांगितलं, वाऱ्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य होतं का? नाही. आवाजामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य होतं का? नाही. परमेश्वराचं शांत आणि देवाचं सामर्थ्य शांत आणि जाणून मीच परमेश्वर. त्याच्या शांतीमध्ये त्याचं सामर्थ्य, त्याच्या शांतीत त्याचं सामर्थ्य, परमेश्वराचं सामर्थ्य. सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी दावीद ज्यावेळेला शाऊलासंग लढत होता, देवाचा आत्मा त्याला सामर्थ्य प्राप्त करून देत होता. शाऊल त्याच्या हातात पडला, पण त्या अभिषेकाचा खून त्याने करून दिला आणि देवाच्या आत्म्याने त्याला, कारण देवाचा आत्मा त्याच्यामध्ये होता. अबशालोमापासून, त्याच्याच मुलापासून वाचवलं, कारण देवाचा आत्मा त्याच्यामध्ये होता. सामर्थ्य देत होता, सामर्थ्य पुरवत होता, हुशारी पुरवत होता. दानियल
सिंहाच्या गर्दीत होता. महाराज ते कसे असो देव मला या सिंहाच्या गर्दीतून सोडवायला समर्थ आहे. हे शब्द पवित्र आत्म्याच्या द्वारे तो बोलला की जेणेकरून सेनाधीश परमेश्वराचं सामर्थ्य त्या राजाला समजा. देवाचा पवित्र आत्मा सामर्थ्य प्राप्त करून दे त्यासाठी त्याने पाठवला. पुढे म्हणजे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी. आणि देवाचा आत्मा बोलतो आमच्याद्वारे आमच्या संत. आम्ही शांत असतो त्याला देवाचा आत्मा आमच्या संती बोलतो. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय 7वं वचन, 11वं वचन, 17वं वचन आणि 29वं वचन त्याच्यामध्ये स्पष्ट सांगतोय आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकतो. माझा देवाचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे पण माझे स्पिरिच्युअल कान उघडलेले आहेत. ते फक्त समर्पणाने मी पूर्ण समर्पित. माझा कान देखील माझ्या ख्रिस्ताला माझ्या परमेश्वराला समर्पित केला पाहिजे. माझे डोळे देखील मी ख्रिस्ताला समर्पित केले पाहिजे. मी जर समर्पित करतो तर देवाचा आत्मा माझ्याशी बोलतो. स्थिरतेचा चंचलपणा अस्थिरतेचा आत्मा. देवाचा आत्मा हा स्थिरतेचा तो प्राप्त करून देतो आणि तो त्याचं ज्ञान आम्हाला देतो. एस्थेरला देवाचा पवित्र आत्मा चालवत होता. समस्या आली. हमानाचं कटकार असता तिला कळालं. तिने लगेच 3 दिवसाचे उपास करा म्हणून सांगितलं. मी करते आणि तुम्ही करा. रात्रंदिवस तिने 3 दिवसाचे उपास केले. देवासमोर ती पालती पडली. हे तिला परमेश्वराच्या सामर्थ्याने परमेश्वराचा पवित्र आत्मा तिच्यात होता आणि म्हणून कारण तिला अनाईट केलेलं होतं. तिला अभिषेक करण्यात आला तिच्या परमेश्वराच्या लोकांना वाचवण्यासाठी आणि म्हणून तिला ते माहिती झालं. म्हणून तिने 3 दिवसाचे उपास पवित्र आत्म्याच्या द्वारे सांगितले आणि त्याने सगळ्यांनी 3 दिवसाचे उपास तिने आदेश दिला त्यांना आणि ती राजाकडे गेली 3 दिवसाच्या उपासानंतर त्याच्या राजदंडाला स्पर्श करण्यासाठी. कशा पद्धतीने लगेच तिने आपलं कारण मांडलं नाही कारण तिला ज्ञानाचा पवित्र आत्मा मिळाला होता. समंजसपणाचा पवित्र आत्मा होता. तिने लगेच राजाला सांगितलं नाही की आम्हाला काय कारस्थान केलं कर त्याला खलास कर त्याला नष्ट कर. नाही म्हटली त्याला घरी या 2 जण माझ्या 3 दिवस माझ्या घरी मेजवानी. आणि त्याच्यानंतर राजाचं मर्जी संपादन केल्यानंतर सेवा केल्यानंतर शत्रूची सेवा देखील तिला करायला लावली. त्या हमानाची त्याला अन्नाचा घास खायला लावला पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि मग तिनं राजाला नवऱ्याला सांगितलं की हमान काय करण्यासाठी आणि मग ती लढली पवित्र आत्म्याच्या द्वारे लढली. लक्षात घ्या प्रियानो पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होती आणि म्हणून पवित्र आत्मा पाठवण्यात आलेला आहे. पुढे म्हणजे पवित्र आत्मा मला संकटातून वाचवण्यासाठी पवित्र आत्मा पाठवण्यात आलेला आहे. दाविदाचं उदाहरण बघितलं, दानियेलाचं उदाहरण बघितलं, पेत्राचं उदाहरण आपण पाहतो. कैदेतून सोडवलं पवित्र आत्म्याच्या द्वारे संकटातून सुटका करण्यासाठी परमेश्वराचा आत्मा पाठवला आहे. परमेश्वराचा आत्मा पुढे बघतो आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी पाठवलेला आहे. दबोरा तिला परमेश्वराचा आत्मा होता. परमेश्वराचं सामर्थ्य तिच्यावर होतं. पवित्र आत्मा तिच्याद्वारे बोलत होता आणि म्हणून ती इस्रायल लोकांना शास्त्रे म्हणून एक संकष्टा म्हणून ती लीड करत होती. बराक राजाला ती लीड करत होती. विचार करण्यासाठी एक स्त्री, जुना काळ तो अतिशय जुना काळ, झाडाच्या खाली बसून ती न्यायदानाचं काम करत होती. एक स्त्री जुन्या काळात. लक्षात घ्या परमेश्वराचा आत्मा मार्गदर्शन करतो. बराकला तिने युद्धाला जाण्यासाठी मदत केली आणि युद्ध लढण्यासाठी तिने मदत केली, मार्गदर्शन केलं. त्याच्यासाठी ती उभी राहिली कारण तिच्यामध्ये पवित्र आत्मा होता. दाविदाला देखील हिजकियाला देखील संदेशाच्या द्वारे परमेश्वराचा आत्मा मार्गदर्शन करत होता. पुढे म्हणजे परमेश्वराचा आत्मा का पाठवलाय तो आमच्या चुका दाखवतो. आम्ही काय योग्य करतो काय अयोग्य करतो तो आम्हाला दाखवतो. आम्ही जिथं चुकत असेल तो आम्हाला सांगतो, बेटी इथं तू चुकलीस, स्मिता इथं तू चूक करतेस, हे चूक आहे, हे चुकीचे शब्द आहे, हे चुकीचं वागणं आहे. तो आमच्या चुका आम्हाला दाखवून देतो.
दाविदाला नाथानाच्या द्वारे संदेष्टा नाथान ज्याच्या परमेश्वराचा आत्मा होता त्याच्या द्वारे त्याच्या चुका दाखवून देण्यात आला की तू पाप केलेला आहे, तू पाप केलं, तुला सर्व दिलं तरी तू दुसऱ्याचं एक घेतलेलं आहे आणि त्याचा तू नाश केला. ज्याचं ते होतं हक्काचं बेतशेबा त्या युरियाचा तू नाश केलास. रिपेंट कर, पश्चाताप कर परमेश्वराने. नाथान संदेष्टाच्या द्वारे तो बोलला. लक्षात घ्या, तो पवित्र आत्मा आमच्या चुका सुधरवतो. बलामाला गाडवीच्या द्वारे पवित्र आत्म्यानं सुधरवण्याचा प्रयत्न केला. पुढे म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला का दिला जातो? आम्हाला आरोग्य प्राप्त होण्यासाठी पवित्र आत्मा दिला जातो. पवित्र आत्मा हेल करतो जेव्हा राफा जेव्हा रोग येतो. पुढे म्हणजे तो आमच्यासाठी युद्ध करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. यशामध्ये सांगितलेलं आहे 49 मध्ये, मी तुझ्या शत्रूंसंगती लढेल, त्यांना त्यांचं रक्त मांस खावयास नाही. देवाचा आत्मा आमच्यासाठी लढतो. तो आमच्या शत्रूला हरवतो, आमच्या शत्रूला बदलवतो. त्यासाठी पवित्र आत्मा दिलाय. तो पुढे दिलाय, तो आमच्या संगती राहतो, तो आमचा सोबती होतो, सखा होतो, आमचा प्रियकर होतो, आमचं सर्वस्व, आमचं केंद्रस्थान पवित्र आत्मा होतो. तो सतत आमच्याशी बोलतो, तो सतत आमच्यामध्ये राहतो, म्हणून आम्ही त्याच्या संगती जोडलेले राहतो. तो आम्हाला शिकवतो परमेश्वरात कसं राहावं. परमेश्वर तुझ्यात राहतो, आता तू परमेश्वरात कसं राहावं, मग तू आत्म्याची फळे कशी देणार. योहान 15 हे तो शिकवतो. त्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला आमच्यासाठी पाठवण्यात आला आहे. देवाच्या योजना, पुढचं म्हणजे देवाच्या योजना आमच्याद्वारे पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात आला, सुवार्ता सांगण्यासाठी. प्रेषितांची कृत्याचा 1 अध्याय 8 वचन आपण वाचलं होतं, परत वाचते. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेम, सर्व यहुदियांमध्ये, शम्रोणामध्ये व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्षी व्हाल म्हणजे मत्तयाचा 28 अध्याय 19-20, जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझी जाऊन सुवार्ता सांगा. तो धर्मस्थापन करण्यासाठी आला नाही, तारण करण्यासाठी आला, पापाला नष्ट करण्यासाठी आलेला, मुक्ती देण्यासाठी आलेला, नवीन जीवन, सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेला. तो बंधूंना सोडण्यासाठी आलेला आहे, भगिनींना सोडण्यासाठी आलेला. लक्षात घ्या, तो आमची आशापूर्ती करण्यासाठी आला. आम्हाला पवित्र आत्मा का पाठवण्यात आला? आशापूर्ती करण्यासाठी आणि आमच्यामध्ये नवी आशा निर्माण करण्यासाठी. 119 स्तोत्रामध्ये सांगितलंय, परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे मला नवी आशा उत्पन्न करून दे, कारण मी खिन्न झालो आहे, माझी आशा नष्ट झाली आहे, सैतानाने मला ठेचलं आहे. मला नवी आशा प्राप्त व्हावी. नवी आशा आम्हाला परमेश्वरापासून, त्याच्या आत्म्यापासून प्राप्त होण्यासाठी रोमकरास पत्राचा 15 अध्याय 13व्या वचनात सांगितले, आता आशेचा देव विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशासाठी की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. आशा प्राप्त व्हावी आणि आशेनेच विश्वास निर्माण होतो. आशा की परमेश्वर माझी परिस्थिती बदलून टाकेल, परमेश्वर समय बदलेल, परमेश्वर मला आरोग्य देईल, परमेश्वर माझ्या लोकांना बदलेल, परमेश्वर माझ्या घरात भरभराट देईल, परमेश्वर मी ज्या लोकांसाठी प्रार्थना करते त्या सगळ्या प्रार्थना ऐकल्या जाईल, परमेश्वर माझं चर्च बदलेल, परमेश्वर मला माझे स्वतःची जमीन आणि पवित्र मंदिर प्राप्त करून देईल. माझ्यात आशा निर्माण होऊन त्या आशा निर्माण व्हावी म्हणून पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. ही आशा परमेश्वराचा पवित्र आत्मा देतो आणि त्याच्यामध्ये विश्वास निर्माण होतात. त्या विश्वासात आम्हाला खंबीर करतो. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी पवित्र आत्मा पाठवण्यात आला, बरोबर. पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, मी त्याला स्वीकारलं, त्यावेळेला माझ्यामध्ये पवित्र आत्मा आला.
आता मला पुढे बघायचं आहे. मग पवित्र आत्मा माझ्यात आहे हे मला कसं जाणवेल? बरोबर आहे ना? येतो ना प्रश्न? पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे हे मला कसं जाणवेल? त्याचं कार्य मला का दिसत नाही माझ्यामध्ये? आता आपण उदाहरण बघूया. लंगड्या भिकाऱ्याला बरं करतं. प्रेषितांची कृत्ये त्याचा 3रा अध्याय 1 ते 10 वचनं घरी गेल्यानंतर 3-4 वेळेला वाचून काढायची. पण आता मी फक्त 6 आणि 7 हे 2 वचनं वाचत आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय लक्षात ठेवा, लिहून ठेवा. प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय 1 ते 10 वचनं. त्याच्यात त्यात आपण वाचत आहोत 6 ते 7 वचनं. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये नाही, पण जे आहे ते तुला मी देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तात्काळ बळ आले व तो चालू लागला. माझ्या प्रियानो, पहिली मंडळी स्थापन झाली. पवित्र आत्मा उतरून आला. 50वा दिवस झाला. पेत्राने भाषण केलं. लोकांनी पटापट 3000 लोक परमेश्वराकडे आले. बाप्तिस्मा झाला. पहिल्या मंडळीची स्थापना झाली. देवाचं कार्य सुरू झालं. आणि पेत्र आणि सगळेजण याकोब ते सगळे देवाचं कार्य चमत्कार जे येशू ख्रिस्ताने केलं ते चमत्कार करत होते. आणि अशामध्ये ज्या वेळेला ते सुंदर देवळाजवळ जे आले, मंदिराजवळ दाराजवळ जे आले, मंदिराच्या दाराजवळ जे वेळेला आले, त्या ठिकाणी जन्मापासून पांगळा पडलेला असा लंगडा भिकारी होता. आणि त्याने ज्या वेळेला मला बरं करा म्हटलं, त्यावेळेला त्याने त्याच्याकडे भीक मागितली. त्यावेळेला त्याने सांगितलं, आमच्याकडे सोनं रुपये पैसा नाही, म्हणजे आमच्याकडे आहे ते आम्ही तुला देतो. काय देतो? त्याने त्याला सांगितलं, नासुरी येशूच्या नावाने झाला. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने त्याला आज्ञा केली. आणि त्याच्या गोट्यात आणि त्याच्या पायामध्ये बळ आलं आणि तो चालला लागला. म्हणजे पाय तिथे होते, घोटे तिथे होते, बरोबर आहे. आणि पवित्र आत्म्याने काय केलं? त्याच्यात तो विश्वास निर्माण केला. आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य झालं. आणि त्याच्या पायामध्ये त्या क्षणाला बळ आलं, घोट्यात बळ आलं आणि तो चालू लागला. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे प्रियांनो. ज्या वेळेला मी त्याला तारणार होते म्हणून स्वीकारलं, त्याच वेळेला तो आमच्यामध्ये येतो. अंतर पाहिजे तो आम्हाला वेढून टाकतो. कारण योहानाने देखील सांगितलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे अग्नीने तो तुमचा बाप्तिस्मा करेल. मग तो आमच्यामध्ये आहे. आम्हाला फक्त विश्वासाने पूर्ण समर्पणावा. त्यावेळेला तो आमच्यामध्ये कार्य करत असलेला आम्हाला दिसतो. आमच्यात तो विश्वास की तो माझ्यामध्ये आहे आणि मी त्याला स्वीकारलं, त्याच वेळेला तो माझ्यामध्ये आलेला आहे. तो माझ्यामध्ये कार्य करतो. त्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये कार्य करतो. मी ज्यावेळेला विश्वास करतो आणि विश्वासाने मी प्रार्थना करतो. विश्वासाने धार्मिकाची प्रार्थना, विश्वासणाऱ्याची प्रार्थना रोग बरे करते. मग कोण रोग बरे करतो? तुम्ही. परिस्थिती बदलतो. कोण बदलतो? तुम्ही. देवाचा आत्मा तुमच्याद्वारे निर्वाच्य करण्याचं कार्य करतो. जकर्या याचा 4था अध्याय 6व्या वचनात सांगितले, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. प्रार्थना करतो, प्रार्थनेने परिस्थिती बदलते. कोण बदलवतो? परमेश्वराचा आत्मा. कारण देवाचा आत्मा आता कार्य करत आहे प्रियांनो. देवाचा आत्मा तुमच्यातून कार्य करत आहे. ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला बंधनं तुटली जातात, जोखड मोडले जातात, लोक बंधनातून मोकळे होतात. म्हणजे तुम्ही साधारण व्यक्ती नाही. ज्या वेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतात त्यावेळेला तुमचं येशू ख्रिस्ताचा यावेळेचा परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्यात वस्ती करतो प्रियानो. स्वतःला ओळखा, तुम्ही साधारण नाही. त्याचं सामर्थ्य, त्याचा दगदगता अगदी तुमच्यामध्ये आहे. त्याची धार्मिकता तुमच्यामध्ये आहे प्रियानो. त्याला ओळखा, पूर्ण समर्पित व्हा, कारण तो तुमच्यामध्ये राहतो.
मग त्यासाठी आमचं पूर्ण समर्पण हवं आहे. म्हणून पाऊल काय म्हटला, रोमकरा 12व्या अध्याय म्हटला, आपली शरीरे देवाला ग्रहणीय असे यज्ञ म्हणून अर्पण करा, पूर्ण समर्पण करा, पवित्र आत्म्याला स्वतःला देऊन टाका. होय, तू माझ्यामध्ये राहतो, तू कार्य करणार आहे, तू संरक्षण करणार आहे, तू परिस्थिती बदलणार आहे, तू माझ्यासाठी लढणार आहे, तू सर्व काही करणार आहे. माझं स्वतःचं अस्तित्व संपलेलं आहे त्या पाण्यामध्ये, आता माझ्यामध्ये उरलेला आहे तो ख्रिस्त पुन्हा उठला. ख्रिस्त तो मीच आहे, माझ्यामध्ये ख्रिस्त जगतोय आणि ख्रिस्त अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. त्याचा पवित्र आत्मा माझ्यात कार्य करत आहे. या विश्वासाने प्रार्थना करा आणि या विश्वासाने तुम्ही त्यांना बदल करा. या विश्वासाने परमेश्वराचं सामर्थ्यशाली कार्य तुमच्याद्वारे होईलच रे हो. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे वर्षिप करा आणि त्याचा पवित्र आत्मा कार्य करत असलेला तुम्हाला वर्षिप करताना काय करतो, तो कोण आहे, तो काय कार्य करतो, तो कसा संकटातून वाचवणारा देव आहे, तो कसा अश्रू पुसणारा देव आहे, तो कसा परिस्थिती बदलणारा देव आहे, तो कसा मनुष्य बदलणारा देव आहे, तो कसा आरोग्य देणारा देव आहे, तो कसा जवासाठी माझी धार्मिकता आहे. हे सगळं आम्ही त्या गाण्याच्या द्वारे, त्या स्तवनाच्या द्वारे, त्याचं गाणे ज्यावेळेला म्हणतो स्तवन करतो त्यावेळेला आम्ही त्याचे ॲट्रिब्यूट्स, त्याचे गुणधर्म आम्ही बोलतो आणि त्याचं स्तवन करतो. त्या स्तवनात परमेश्वराचा आत्मा उतरून येतो आणि तो कार्य करतो आमच्या, तो कार्यरत होतो, कार्यरत. त्याला खिन्न करू नका, पॉझिटिव्ह बोला. निगेटिव्ह ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला देवाच्या कार्याला आम्ही बांध घालतो. माझ्यात देवाचं कार्य होऊ शकत नाही हे आम्ही जाहीर करतो. निगेटिव्ह बोलल्याने नाही, हे नाही करू शकत, म्हणजे देवाचा आत्मा माझ्यात हे करू शकत नाही. देवाचा आत्मा प्रत्येकामध्ये करू शकतो पण माझ्यात करू शकत नाही, म्हणजे मी माझी स्वतःचीच हार माझ्या नेगेटिव्ह नकारार्थी शब्दाने करतो. झेडचं काम होईल का? आताच त्याने सांगितलेलं. आरोग्य मिळेल का? किडनी स्टोन बरा होईल का? होय, परमेश्वराचा आत्मा कार्य करताय. विश्वासाने ज्या वेळेला प्रार्थना केली जाते त्यावेळेला ती त्याच क्षणाला ऐकली जाते, कारण देवाचा आत्मा कार्य करतो, तो तुमच्यातच आहे. तो लगेच प्रार्थना ऐकतो, लगेच त्याच क्षणाला. म्हणजे आम्ही ज्यावेळेला म्हणून परमेश्वराचं तो काय कार्य करणारा देव आहे त्याचे गुणगौरव करण्यासाठी आम्ही सतत 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 वर्षिप केली पाहिजे. सतत त्याचं स्तवन करा, कारण तो स्तवनात बसतो. सतत त्याचा धन्यवाद करा. पुढे म्हणजे आपल्याला माहिती आहे योहान 15 त्याच्यामध्ये राहा, तो तुमच्यात राहा, सदैव त्याच्या संगती जोडलेले राहा. आता ही गोष्ट अत्यंत महत्वाची मी सांगत आहे, कान देऊ नाही का? पवित्र आत्म्याविरुद्ध बोलू नका. पवित्र आत्म्याविरुद्ध बोलू नका. स्पष्ट ऐका. मत्तेयाचा 12वा अध्याय 31 आणि 32 वचन. कान देऊ नाही का? यास्तव मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक पाप, यास्तव मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त स्वतः सांगत होता, यास्तव मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण करतात त्यांची क्षमा होणार नाही. त्यांची क्षमा होणार नाही, देवाचा आत्मा सांगतो. मनुष्याच्या पुत्राबद्दल कोणी काही बोलेल, नीट लक्ष देऊ नये का? देवाचं वचन आहे. घरी गेल्यानंतर परत वाचा. मत्तेयाचा 12वा अध्याय 31 आणि 32. मनुष्याच्या पुत्राबद्दल कोणी काही बोले, म्हणजे येशू ख्रिस्ताबद्दल देखील जर कोणी काही बोले तर त्याला क्षमा होईल. म्हणजे येशू ख्रिस्ताबद्दल जरी तुम्ही बोलला तर तुम्हाला क्षमा होईल, पण जो कोणी पवित्र आत्म्याबद्दल बोलतो त्याची क्षमा होणार नाही, या युगातही नाही व येणाऱ्या युगातही नाही, कधीच नाही. सावध राहा. देवाच्या आत्म्याविरुद्ध कधीच बोलू नका. हे पास्टर देवाच्या आत्म्याने कार्य करतात,
ते पास्टर देवाच्या हाताने कार्य करत नाही, यांच्यामध्ये देवाचं कार्य नाही, या देवाच्या दासीमध्ये देवाचं कार्य नाही, त्या देवाच्या दासीमध्ये देवाचं कार्य नाही. प्रार्थना केली, झालं, नंतर हे झालं, मग कुठं गेलं ते, मग त्यांनी त्रास केलं, मग त्यांच्याकडून अशा चुका करतात, मग त्यांच्याकडून तशा चुका. गरज नाही. कधीच 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 कोणत्याही देवाच्या दासाबद्दल, देवाच्या दासीबद्दल, सेवकाबद्दल, पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल कधीच बोलू नका. त्याची क्षमा होत नाही. पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करतो, पवित्र आत्मा त्यांच्याद्वारे बोलतो. देवाच्या हातात सोपवून द्या. जर तुम्हाला समजत नसेल तर देवाला सांगा, परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मला ही परिस्थिती, हे सगळं समजावून सांग. मी तुझ्या हाती देतो. मला माहित नाही योग्य काय योग्य, तुझ्या हातात देतो, तू हे हँडल कर. पण तुम्ही बोलू नका, सावध राहा. आमचे सगळे आशीर्वाद आम्ही तिथं गमावतो. पुढे म्हणजे पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. मी सतत सांगत आहे आता मेसेज सुरू झाल्यापासून. इफिसकारास पत्र याचा 4 अध्याय 30 वचनात सांगितलं, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पाठ करूनच ठेवा ते वचन. इफिसकारास पत्र याचा 4 अध्याय 30 वचन. काही लोक आहेत ते म्हणतात की आमचं बायबल पाठ आहे, वचन पाठ आहे, पण पवित्र आत्म्यावर विश्वास नाही. मग देवाचं वचन तर पवित्र आत्म्यालाच महत्व देतं. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. कोणतंच कुचकं नाचकं भाषण करू नका. देवाचा आत्मा खिन्न. बेतालपणामध्ये जाऊ नका. मध्यानं धुंडकू नका. गैरसमज ठेवू नका. चुकल्याचा हाडे करू नका. दुसऱ्यांना पाडण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या बंधूकडे तोंड फिरवू नका. पाठ फिरवू नका. पाठ फिरवू नका. गरजवंतांची गरज करू. शिव्या शाप देऊ नका. अश्लील भाषण करू नका. देवाचा आत्मा खिन्न होतो, कारण देवाचा आत्मा तुमच्यात राहतो. देवाचा आत्मा तुमच्यात राहतो. देवाचा आत्मा तुमच्यात राहत असताना तुम्ही शिवी देऊ शकत नाही. देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. जसा देवाचा आत्मा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा, कारण त्याचा आत्मा तुमच्यामध्ये वसते. आज माझ्या प्रियानो, देवाचा आत्मा प्रत्येकासाठी बोलत आहे. त्याच्या आत्म्याला खिन्न करू नका. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्यावर विश्वास ठेवा की देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. पुन्हा उठला ख्रिस्त तो मीच आहे. मीच परमेश्वराचं मंदिर आहे. मीच परमेश्वराचं मंदिर आहे. आपले डोळे बंद करा. आपले हात वरती करा आणि सांगा स्वतःला, मी परमेश्वराचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो. मी देवाचं मंदिर आहे. तो माझ्यामध्ये वस्ती, तो माझ्यामध्ये राहतो. आजपासून देवाचा आत्मा माझ्याद्वारे कार्य करेल. जसं येशू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांनी कार्य केलं, बेनी जॅस्पर त्याचे सेवक कार्य करतात, ते कार्य तो माझ्याकडून करून घेईल. इतकं सबळ तोंड मला पडतो, कारण तोच आत्मा माझ्यामध्ये कार्य करतो. तोच परमेश्वराचा आत्मा माझ्यामध्ये राहतो. तो आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे. तो आत्मा पवित्र आत्मा आहे. तोच आत्मा माझ्यामध्ये आहे. तो जिथे जॅस्पर मध्ये कार्य करतो, बेनहीम मध्ये कार्य करतो, तोच आत्मा आज माझ्यामध्ये कार्य करतो. जो आत्मा पेत्रात कार्य करत होता, योहानात कार्य करत होता, तोच पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताचा आत्मा माझ्यामध्ये आहे. पुन्हा उठला ख्रिस्त तो हीच आहे. त्याचा अभिषेक माझ्यावर आहे. हालेलुया. त्याचा अभिषेक स्वीकारा. ओ या रबा बाबा या रबा शकरबा. एक अग्नि के समान गिर जाए मुझ पे, एक चादर के समान, एक बारिश की तरह, एक अग्नि के समान गिर जाए मुझ पे, एक चादर के समान हो दुगना और ताजा अभिषेक आज मुझ पे. परत एकदा त्याचा तो अभिषेक
स्वीकारा स्वीकारा एक अग्नि के आमेन आमेन पहा देवाचा आत्मा तुमच्यावर स्वीकारा 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 हालेलुया दुगना अभिषेक कर दे मुझ पे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे परमेश्वरासारखं येशू ख्रिस्तासारखं अभिषेक कर दे आमेन आमेन स्वीकारा विश्वासानं कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे हो बिना त्याचा आत्मा म्हणजे कबूतर नव्हे, त्याचा आत्मा म्हणजे अग्नी नव्हे, त्याचा आत्मा म्हणजे वारा नव्हे, त्याचा आत्मा म्हणजे वावटळ नव्हे, त्याचा आत्मा म्हणजे अग्नी नव्हे, त्याचा आत्मा पवित्र आत्मा, पवित्र परमेश्वराचा आत्मा या रूपाने पवित्र कबुतराच्या रूपाने उतरून आला, अग्नीच्या जीवांच्या रूपाने उतरून आला, तो रूप घेऊन तो उतरून आला, तो पवित्र आत्मा तुमच्यावर आहे. किल्ला शरबला उर्लाबातील महासिकरबला शरबला ओरिहल्ला शहरबा हालेलुया. अनंतनादी परमेश्वर या यावे उल्लासी लबहार बाबा शरबला. त्याचं सामर्थ्य, त्याचा पवित्र आत्मा तुमच्यात वास करतो. त्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. त्याची ताकद, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य, त्याचं ज्ञान, त्याची पवित्रता, त्याची गुणता तुम्हामध्ये आहे. तो तुम्हाला उलगडून सांगतो, त्याला हाक मारा. आणि आज देवाला म्हणा की माझे स्पिरिच्युअल, माझे आत्मिक कान उघड, मला तुझी वाणी ऐकता येऊ दे. माझे आत्मिक नेत्र उघड, मला तुला पाहता येऊ दे. पूर्ण समर्पित व्हा, पूर्ण समर्पित व्हा. घे माझं सर्वस्व घे. माझ्यातलं सर्व जे तुला अडवणार आहे, पवित्र आत्म्याला खिन्न करणार आहे, ते सगळे अडकणं आजच निघून जाऊ दे. निघून जाऊ दे ते सगळे अडकणं. परमेश्वराची सगळी अडकणं निघून जाऊ दे. त्या दुष्टपणाच्या सगळ्या गोष्टी, जे तुला आवडत नाही, त्या गोष्टीचा तुला तिरस्कार आहे, तुझ्या पवित्र आत्म्याला ज्या गोष्टी खिन्न करतात, त्या आज येशूच्या नावात माझ्यातून काढून टाक. ती सगळी अडकणं आज माझ्यातून निघून जाऊ दे येशूच्या नावात. म्हणा तुम्ही म्हणा, कारण परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्यात कार्य करत आहे.
शक्य करतो बघा. अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. जकर्या 4:6 वर विश्वास ठेवा. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. परमेश्वराच्या आत्म्याच्या कार्यसिद्धीवर अवलंबून राहा. परमेश्वराचा पवित्र आत्माच कार्यसिद्धी करतो. तोच कार्य करणारा आहे. तो कार्य करत आहे. तो तुमच्याद्वारे कार्य करत आहे. तो तुम्हाला वापरत आहे. तो तुमच्याकडून कार्य करून देत आहे. त्याच्या कार्याला वाव द्या, त्याला साथ द्या. हालेलुया. परमेश्वराच्या आत्म्याला खिन्न करू नका. विश्वासाने पाऊल पुढे टाका. विश्वासाने पाऊल पुढे टाका. ओ यंदमाशकरा हो विखिरा बाबा शकरी अंदरमा हो निलाना यंदरमा हो निलाना यसिरबा हो निलारा यंदरबू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना केली की कोणती व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको, आणि खरोखर कोणती व्यक्ती नाही तर तुझा पवित्र आत्मा आज आमच्या प्रत्येकाशी बोललेला आहे. तू आमची भेट घेतलेली आहे. पवित्र परमेश्वर, तुझी वचनं तू आम्हाला सांगितलेली आहे. ती वचनं बाबा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात आणि माझ्या जीवनात आम्ही सील करतो, आणि तुला 100% पीक देणार तू आम्हाला बनवत आहेस. म्हणून आम्ही स्वीकारतो आणि आम्ही तुझा आभार मानतो बाबा. तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या जीवनात तू सुरू केलेलं आहेस म्हणून धन्यवाद देतो. विश्वासाने कमी होऊन तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करण्यास तू आम्हाला सहाय्य करतो. प्रत्येकाचा ऐकणाऱ्या व्यक्तीचा ताबा घे. सगळी बंधनं तुटलीच जाऊ दे. सगळी अडकळून निघून जाऊ दे. पवित्र आत्म्याच्या कार्याला अडकळ असणारा सगळा अविश्वास, शंका, कुशंका, सगळे विचार सगळे निघून जाऊ दे शिक्षा नावात. आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य होऊ दे. होऊ दे तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य. तू करत आहेस याबद्दल धन्यवाद. आम्ही तुझा आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन.